नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईज 4 टक्स ब्लाऊज कटिंग एकदम परफेक्ट असं पाहणार आहे. या पद्धतीने म्हणजे मी आता जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून पहा एकदम 4 टक्स ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा फिटिंगला बसतो आणि पफसुद्धा खूप छान येतो. आपली मेथड जी आहे ती एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे पहा तुमचा 4 टक्स जरी ब्लाऊज असला तरी छातीमध्ये दबल्यासारखा होणार नाही आणि एकदम परफेक्ट पफ आल्यामुळे खूप छान असा आपला फिटिंगमध्ये ब्लाऊज बसणार आहे. तर छोट्या छोट्या टिप्स मी ज्या काही सांगत असते त्या तुम्ही फॉलो करा. पहा एकदम परफेक्ट ब्लाऊज तुम्हालाही जमेल. 32 साईज आहे तर त्यामुळे मी इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 12.5 आणि इथं 13.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. पहा 1 इंच मिक्स करून 12.5 प्लस 1 13.5 असं मी उंचीचं मार्किंग करून घेतलंय. अजून एकदा असंच आपण 13.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. अगदी सावकाश असं मी समजावून सांगणार आहे, अगदी पॉइंट टू पॉइंट. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. हे झालं आपलं उंचीचं मार्किंग. शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. शोल्डर घ्यायचे आहेत 5. इथं मी किती घेतले शोल्डर? 5. तर अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, कारण मुंड्याची लाईन आपली सरळ येण्यासाठी. आता मुंडा घेऊया 5.5 इंच. एक लाईन ओढून घेऊ. 5.5 इंच आपण इथं मुंडा घेतलाय. आता इथं मुंड्याचा जो पॉइंट दिलाय तिथून एक अशी लाईन ओढायची आणि या लाईनवरती आपल्याला छातीचा, आता इथं छाती 32 आहे त्याचा चौथा भाग किती होतो? 8 इंच. तर 8 इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. इथे 8 आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन हवं असेल तर 1.5, 2 इंच मार्जिन हवं असेल तर तुम्ही 2 इंच घ्या. 26 इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो 26चा चौथा भाग होतो 6.5. त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी मिक्स करून 7.5 इंचावरती मार्किंग करायचंय. पहा इथून असं मी 7.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे 1.5 घेतलेलं आहे तर इथे सुद्धा आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे पॉइंट आता आपण जोडले. सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर पहा इथून मी 1.25 इंचावरती हा पॉइंट घेतलाय मुंड्याला आकार देण्यासाठी. इथून घेतलेला आहे अर्धा आणि इथेही घेतलं अर्धा. आता इथं मुंड्याची जी उंची आहे 5.5 आहे त्याचा मध्य करायचं आहे. म्हणजे कितीही मुंडा असू द्या, तुम्ही किती घेतलाय याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही असा मध्य करायचा म्हणजे सर्व साईडमध्ये. आणि इथून अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर पहा खूप सुंदर असा मुंड्याचा आकार इथं तयार होतो. हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. गळा रुंदी फक्त 2 इंच घ्यायची आणि इथं तुमचा गळा जो असेल 9, 9.5, 10 घ्यायचा, तुम्हाला जो हवा असेल तो. मी इथं 9 इंच गळा घेतला, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून 9.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे मी घेतलेला आहे 2.5 इंच. खालच्या साईडून थोडा ब्रॉड गळा करायचा असतो आणि एक बॉक्स तयार करून घेतलाय आणि असा गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. इथे शोल्डर जे आहे ते आपल्याला 1.5 इंच असं गळ्याकडे डाऊन करायचं आहे. म्हणजे काय होतं, तुमचे शोल्डर जे आहे ते उतरत नाही. तर अशा पद्धतीनं इथं मी तुम्हाला हा 32 साईजचा बॅक पार्ट जो आहे तो ड्राफ्टिंग करून दाखवलेला आहे. आता फ्रंट पार्ट आपण कटिंग करूया. फ्रंट पार्टसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे 1.5 इंच. पुढचा मुंडा आपण घेतला आहे 1.5 इंच. इथे मध्य केला, इथे सुद्धा आपण 1.5 इंच असं आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आणि हे 1.5 इंच घेतलंय यावरती असा मुंड्याला आकार द्यायचा. पहा या पद्धतीने.
यामुळे काय होतं, तुमच्या मुंड्यामध्ये पुढे जो घोळ येतो तो येत नाही या पद्धतीने आकार दिल्यानंतर. इथं गळ्याची रुंदी आपण 2 इंच घेतलेलीच आहे. पुढचा गळा 5.5 आहे. अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आपण 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथं रुंदीला 2.5 इंच आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि छान असा गळ्याला आकार द्यायचा. इथे तुम्हाला गळ्याला आकार जमत नसेल इथून तर अर्धा इंचावरती सुद्धा देऊ शकता किंवा पाऊण इंचावरती इथून असं मार्किंग करायचं. आता हा शेप जो आपला आलेला आहे बहुतेक अर्धा इंचावरती असणार आहे. मी अंदाजे दिलेला आहे. पहा, अर्धाच इंच पॉईंट आहे इथं. इथून असं तुम्ही अर्धा इंच ते पाऊण इंचावरती मार्किंग करा आणि गळ्याला आकार द्या. क्रॉस पट्टीचं मार्किंग करूया. 2.25 इंच मी इथं क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेणार आहे. 4 टक्स ब्लाऊजमध्ये नेहमी आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती थोडी छोटी काढायची असते. नेहमी आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलं. 2.5 इंचावरती कधी केलेलं आहे मार्किंग पहा. आपण सगळे कटोरी ब्लाऊजचे ड्राफ्टिंग पाहिले, त्यामध्ये मी 2.5 इंचावरती क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेतलं होतं. तर इथे मी क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे 2.25 इंच आणि आकार देण्यासाठी या रेषेच्या वरती पाऊण इंच घ्यायचं. किती? पाऊण इंच आणि असा आकार द्यायचा क्रॉस पट्टीला. ठीक आहे, एवढं ड्राफ्टिंग तुम्हाला समजलंच असेल. आता पुढे कसं आणि किती वाढवायचं हे सांगते. इथे गळा आहे, या गळ्याजवळ पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं. फ्रंट पार्ट कटिंग करताना नेहमी आपल्याला इकडे 1 ते 1.5 इंच पुढं एक्स्ट्रा ठेवायचे. पहा, इकडे एक्स्ट्रा ठेवायचं आहे. इथे गळ्याजवळ मी पाव इंच घेतलेलं आहे, फक्त पाव इंच आणि इथून 1 इंच वाढवायचंय. पहा, इथे मी हा 1 इंचाने वाढवला आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घेते आणि हा आकार असा द्यायचा. हा आकार दिल्यानंतर हे आपण पुसून घेऊ. आपल्याला इथूनच असा हा जो आकार आहे तो हवा आहे. टक्स पॉइंट काढूया. 32चा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून घेतलं. पहा, किती झाले? 9 इंच. म्हणून आपण इथून 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथं मी असं 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेऊया इथे या पद्धतीने. आता आपल्याला जो मेन टक्स आहे तो कसा घ्यायचा आहे? 10वा भाग घ्यायचा आहे आपल्याला छातीचा. 32 साईज आहे. पहा, हे 32 साईज आहे, तर 10वा भाग कसा काढायचा? असा एक पॉईंट द्यायचा त्याच्यामध्ये, म्हणजे आपला 10वा भाग निघतो. 3.2 म्हणजे किती इंच झाला? 3.25 इंच झालेला आहे. म्हणून इथून पहा, हा पॉईंट मी इथून घेते 3.25, इथं 3.25 आणि इथून सुद्धा या टक्स पॉईंटच्या लाईनवर सुद्धा मी इथून घेते. हे वाढवले हे सोडून इथून मी 3.25 इंच घेणार आहे. पहा, इथं मी असं 3.25 इंचावरती मार्किंग केलं. मेन टक्स काढण्यासाठी आपल्याला इथून पाऊण इंचावरती मार्किंग करायचंय. इथून खाली पाऊण इंच असं घ्यायचं आहे आणि हा आपला टक्स निघाला पाऊण इंचाचा. आता आपल्याला इथं गॅप घ्यायचा आहे 1.25 इंच आणि इकडून सुद्धा 1.25 इंच. पहा, या 2 टक्स मध्ये आपण 2.25 इंच गॅप घेतलेला आहे. तर इथे हा टक्स आपल्याला मिळाला. हा दुसरा टक्स जो आहे तो इथून तुम्ही पाऊण इंचापर्यंत जा खाली. हे जी लाईन ओढली तिथून पाऊण इंचापर्यंत खाली जायचं आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची. हा एक टक्स मिळाला, हा 2, हा 3. आता तिसरा टक्स कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगते. इथून मी असं 2.5 इंचावरती गेले. पहा, इथं वरती हा पॉइंट आपल्याला इथं मिळाला आणि इथून असं हा टक्स घ्यायचा आहे. तर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने आपल्याला 4 टक्स मिळालेले आहेत. इथे पहा, हा टक्स आपण जेव्हा स्टिच करणार आहे त्यासाठी आपल्याला एक अर्धा इंच मार्जिन हवं आहे. म्हणून पहा, इथून एक अर्धा इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं. इथं मी किती घेतलं? अर्धा इंच एक्स्ट्रा. आणि इथे आपलं हुकाई पट्टी जोडण्यासाठी पाव इंच जातं, तर इथं राहिलं हे पाऊण इंच. तर हा टक्स आपल्याला दोन्हीकडे जो सेंटरचा टक्स आहे तो पहा पाऊण इंच घ्यायचा आहे. इकडे पाऊण इंच आणि इकडे पाऊण इंच. टोटल आपला हा टक्स होणार आहे 1.25 इंच. म्हणजे आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. तर इथे हे पाऊण इंच आहे. हे हुकाई पट्टीचं मार्जिन सोडून हे पाऊण इंच आहे. तर इकडे सुद्धा आपण पाऊण इंच वाढवायचं आहे. तर इथून मी असं पाऊण इंच घेतलं पहा एक्स्ट्रा आणि ही लाईन मी
ओढून घेते। इथं ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला अजून वाढवायचं आहे, फ्रंट पार्ट जो आहे तो वाढवायचा आहे। इथे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट निघणार आहे पहा। इथून खाली मी हे पाऊण इंच घेतलं, इथून खाली पाऊण इंच पहा 0.75 आपल्याला वाढवायचं आहे आणि इथून सुद्धा पहा आपल्याला पाऊण इंच वाढवायचं आहे। सगळीकडून मी इथं पाऊण इंच वाढवलं आणि हा भाग जो आहे तो पहा अशा पद्धतीने असा जोडून घ्यायचा आहे। तर इथे मी हा भाग असा जोडून घेतला पहा, म्हणजे हा पार्ट आता आपल्याला कुठेही वाढवायची गरज नाही। आता क्रॉसपट्टी सेपरेट काढायची, तर रुंदी किती आहे हे सर्वात पहिल्यांदा चेक करू। 9.5 इंच इथं रुंदी आहे आणि आपण मगाशी पाहिलंच आपण 2.25 इंच ही क्रॉसपट्टी घेतलेली होती, तसंच इथं मार्किंग करून घेऊ 9.5 इंचावरती। इथून असं 9.5 इंचापर्यंत पहा मी मार्किंग करून घेतलं। जशी 2.25 इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करू, किती झाले 2.25 इंच। इकडे 2.25 आणि इथे सुद्धा असं 2.25 इंच मी घेतलेलं आहे। अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आपल्याला ही क्रॉसपट्टी जी आहे ती घ्यायची असते। पहा या पद्धतीने हा चौकोन तयार झाला। आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून आपण नेहमी घेतो त्या पद्धतीने पाऊण इंच, फक्त पाऊण इंच घ्यायचं इथं पहा आणि असा क्रॉसपट्टीला आकार द्यायचा। तर या पद्धतीने इथे मी सेपरेट क्रॉसपट्टी सुद्धा तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि हा वरचा फ्रंट पार्ट सुद्धा आपला इथं तयार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, क्रॉसपट्टी पूर्ण तुम्हाला इथं कटिंग दाखवलेलं आहे। बाही कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर बाहीचे व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता। मी एकदम परफेक्ट बाही कटिंग दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने बाही कटिंग करायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।